मित्रांनो, आपण रोजच्या जीवनात लघवीकडे फारसं लक्ष देत नाही, कारण ती एक सामान्य जैविक क्रिया वाटते. मात्र लघवीचा रंग, गंध, प्रमाण आणि ती येण्याची वारंवारता हे सर्व आपल्या आरोग्याविषयी मौल्यवान संकेत देत असतात. विशेषतः किडनी या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या अवयवाचं आरोग्य तपासण्यासाठी लघवीकडे पाहणे हे आवश्यक ठरतं. किडनीचं काम म्हणजे रक्तातून विषारी घटक, अतिरिक्त पाणी आणि क्षार फिल्टर करून ते लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकणे. त्यामुळे लघवीत दिसणारे बदल हे किडनीतील बिघाडाचं आरंभिक रूप असू शकतं. काही वेळा लघवीचा रंग अगदी गडद होतो किंवा त्यातून दुर्गंधी येते. काही वेळा ती प्रमाणापेक्षा खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात येते. हे सारे बदल शरीरात अंतर्गत घडणाऱ्या समस्यांचे इशारे असतात. विशेषतः जेव्हा किडनी योग्य प्रकारे कार्य करत नाही, तेव्हा ही विषारी घाण शरीरात साचू लागते आणि त्यामुळे इतर त्रास सुरू होतात, जसे की थकवा, सूज, अपचन किंवा रक्तदाबात चढ उतार. कमी पाणी पिणं, असंतुलित आहार, साखर आणि मिठाचं अतिसेवन तसेच सतत औषधे घेणं हे सगळं किडनीच्या कार्यावर परिणाम करतं. त्यामुळे केवळ वयोवृद्धांमध्येच नव्हे तर तरुणांमध्ये देखील किडनीच्या समस्या दिसून येत आहेत. लघवीच्या स्वरूपातील बदलांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे किडनी फेल होण्याचं मोठं संकट उभं राहू शकतं. म्हणूनच लघवीतील काही विशिष्ट लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. वेळेत निदान झाल्यास अनेक वेळा किडनीचे मोठे आजार टाळता येतात आणि आरोग्य टिकवता येतं. त्यामुळे शरीराच्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता त्यांचं गांभीर्याने परीक्षण करणं हे आपल्याच हिताचं आहे. नंबर 1. लघवीमध्ये रक्त दिसणे. लघवीमध्ये थेंब थेंब रक्त दिसणं किंवा तिचा रंग गुलाबीसर, तांबूस किंवा तपकिरी वाटणं ही एक अत्यंत गंभीर आणि दुर्लक्ष न करण्यासारखी आरोग्यविषयक चेतावणी आहे. बऱ्याच वेळा आपण याकडे कदाचित काही कारणानं असावं असे म्हणून दुर्लक्ष करतो, पण ही चूक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरातून लघवीद्वारे बाहेर पडणाऱ्या घटकांमध्ये मूत्रपिंडाचं कार्य स्पष्टपणे दिसून येतं. जेव्हा किडनी योग्य प्रकारे फिल्टर करत नसते, तेव्हा त्यातून लाल रक्तपेशी लघवीमध्ये मिसळतात. यामध्ये अनेक कारणं असू शकतात. किडनीच्या आतील भागाला सूज किंवा जखम होणे, किडनी स्टोनमुळे होणारा त्रास, मूत्रमार्गात संसर्ग किंवा युरिनरी ट्रॅक्टमध्ये असामान्य वाढलेल्या पेशी, ज्यामुळे ट्यूमरची शंका देखील येऊ शकते. या लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याचं कारण म्हणजे हे बऱ्याच वेळा किडनी फेल होण्याच्या सुरुवातीचं लक्षण असू शकतं. काही वेळेस लघवीत रक्त असूनही वेदना जाणवत नाही, ज्यामुळे व्यक्ती याकडे दुर्लक्ष करते. पण अशा प्रकारचं शांत लक्षणही आतून सुरू असलेल्या मोठ्या समस्येचे संकेत असू शकतात. जर लघवीचा रंग बदललेला असेल, विशेषतः जर ती गुलाबीसर, तांबूस किंवा तपकिरी दिसत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. लघवीची तपासणी, रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी किंवा या संदर्भातील इतर निदान चाचण्या करून मूळ कारण शोधणं गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेत लक्ष दिल्यास आणि निदान झाल्यास किडनीशी संबंधित गंभीर आजारांचं वेळेत निदान करता येतं आणि त्यावर योग्य उपचार शक्य होतात. त्यामुळे लघवीत काहीही बदल दिसला तर तो एक रिस्क सिग्नल समजून डॉक्टरांची सल्लामसलत करणं अत्यावश्यक आहे. आपलं आरोग्य लक्षात घेऊन या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता काळजी घेणं हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. नंबर 2. लघवीमधून फेस येणे. जर लघवी करताना वारंवार फेस येत असेल किंवा लघवीमध्ये साबणासारखा पांढरट थर तयार होत असेल, तर ही एक गंभीर बाब असू शकते. याला वैद्यकीय भाषेत प्रोटीन युरिन असे देखील म्हटले जाते. सामान्य स्थितीत आपल्या शरीरातील महत्त्वाचे प्रथिनं मूत्रपिंडातून फिल्टर होत नाहीत, पण जेव्हा मूत्रपिंडामध्ये बिघाड होतो तेव्हा ही प्रथिनं लघवीमध्ये जाऊ लागतात. या स्थितीचं एक पहिलं दृश्य लक्षण म्हणजे फेसाळ लघवी. ही समस्या 1-2दा झाली तर ती पाण्याचं कमी प्रमाण, अतिप्रोटीनयुक्त आहार किंवा वेगाने लघवी होण्यामुळे असू शकतं. पण जर ही लक्षणे सातत्याने जाणवत असतील तर ती नक्कीच किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड होत असल्याचे गंभीर संकेत असतात. प्रोटीन युरिन ही लक्षणं डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेन्शन, नेफ्रोपॅथी किंवा किडनी फेल होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात देखील दिसून येतात. यामध्ये शरीरातील अत्यावश्यक प्रथिनं मूळ ठिकाणी न राहता बाहेर टाकली जातात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानकारक ठरतं. त्यामुळे जर लघवी फेसाळ जाणवत असेल तर वेळ न घालवता युरिन टेस्ट करून प्रोटीनचा स्तर तपासणं आवश्यक आहे. लवकर निदान झाल्यास योग्य आहार, औषधोपचार आणि वैद्यकीय देखरेखीखाली किडनीचं नुकसान टाळता येऊ शकतं. पण जर हे लक्षण दुर्लक्षित केलं तर पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ही एक महत्त्वाची चेतावणी मानून तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. नंबर 3. लघवीचा रंग गडद किंवा फिकट होणे. सामान्य परिस्थितीत लघवीचा रंग फिकट पिवळसर असतो आणि तो आपल्या पाण्याच्या सेवनावर अवलंबून असतो. शरीराला पुरेसे पाणी मिळत असेल तर लघवी अगदी फिकट स्पष्ट दिसते आणि याचा अर्थ शरीरातील द्रव संतुलन योग्य आहे.
पण पाण्याचं सेवन कमी झालं किंवा शरीरामध्ये काही गंभीर बिघाड सुरू झाला असेल, विशेषतः मूत्रपिंडाचं कार्य बिघडत असेल, तर लघवीचा रंग गडद पिवळा, तपकिरी किंवा नारंगीसर दिसू लागतो. हे बदल मूत्रपिंडांनी विषारी घटक नीट फिल्टर न केल्यामुळे होतात. जेव्हा किडनी योग्य प्रकारे कार्य करत नाही तेव्हा रक्तातील क्रिएटिनिन आणि युरिया हे घटक लघवीत नीटपणे गाळले जात नाहीत आणि त्यामुळे लघवीचा रंग बदलतो. अशा वेळी लघवी दाट वाटते, तिचा वास तीव्र असतो आणि कधी कधी फेसही तयार होतो. ही लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत आणि दुर्लक्ष केलं गेलं तर ही मूत्रपिंड निकामी होण्याच्या सुरुवातीचा इशारा असू शकते. त्यामुळे जर आपल्याला लघवीमध्ये असा काही बदल सातत्याने जाणवत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. वेळेवर निदान झाल्यास योग्य औषधोपचार आणि आहाराच्या मदतीने किडनीचं आरोग्य टिकवून ठेवता येऊ शकतं. नंबर 4. लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवणे. लघवी करताना जळजळ होणं, चिमट्याप्रमाणे वेदना जाणवणं किंवा लघवी करताना वारंवार अस्वस्थ वाटणं ही लक्षणं फारच सामान्य वाटू शकतात, पण त्यामागे गंभीर कारणं देखील लपलेली असू शकतात. ही लक्षणं केवळ युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे होत नाहीत, तर कधी कधी मूत्रपिंडांमध्ये सूज आली असल्याचे किंवा त्यांची फिल्टरिंग क्षमता बिघडल्याचे संकेत देखील असू शकतात. जेव्हा किडनीमध्ये सूज असते तेव्हा लघवीतून विषारी घटक आणि इतर पदार्थ नीट गाळले जात नाहीत. त्यामुळे लघवीत रासायनिक असंतुलन तयार होतं, जे लघवी करताना जळजळ, अस्वस्थता किंवा वेदना निर्माण करू लागतात. अशा वेळी केवळ घरगुती उपाय करून वेळ घालवण्यापेक्षा त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं. शिवाय जर ही लक्षणे वारंवार येत असतील तर मूत्रपिंडाचं कार्य चाचणीद्वारे तपासून घेणं आवश्यक आहे. वेळेत निदान झाल्यास पुढील गुंतागुंत टाळता येते आणि मूत्रपिंडाचं आरोग्य टिकवता येतं. म्हणूनच लघवी करताना होणारी जळजळ ही केवळ तात्पुरती अस्वस्थता नाही, तर ती आपल्या शरीरात सुरू असलेल्या गंभीर बिघाडाचा संकेत देखील असू शकतो. नंबर 5. वारंवार लघवी लागणे किंवा पूर्ण लघवी होत नसल्याची भावना. रात्रभर किंवा दिवसभर वारंवार लघवी लागणं, पण प्रत्येक वेळी खूपच कमी प्रमाणात लघवी होणं ही लक्षणं दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. ही स्थिती शरीरातील मूत्रनिर्मिती आणि फिल्टरिंग यंत्रणेतील गडबडीचे संकेत असू शकतात, विशेषतः किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये काही अडथळा निर्माण झाला असल्यास. सामान्यतः जेव्हा आपली किडनी व्यवस्थित काम करत असते तेव्हा शरीरातील पाणी आणि अपायकारक घटक योग्य प्रमाणात गाळले जातात आणि लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकले जातात. पण जर किडनीच्या फिल्टरिंग प्रक्रियेत अडथळा असेल तर वारंवार लघवी लागण्याची भावना होते, पण प्रत्यक्षात फारशी लघवी होत नाही. यामुळे लघवी पूर्णपणे बाहेर न पडल्याने ती मूत्राशयात साचून राहते, ज्यामुळे किडनीवर अधिक ताण येतो. ही स्थिती दीर्घकाळ टिकली तर ते मूत्रसंस्थेच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकते आणि पुढे जाऊन ती किडनीच्या कार्यावर देखील परिणाम करू शकते. अनेक वेळा हे लक्षण मधुमेह, प्रोस्टेट संबंधित समस्या किंवा मूत्रवाहन संस्थेच्या सुजेचेही संकेत देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला सतत लघवी लागते पण लघवी कमी होते तर हे लक्षण गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत निदान झाल्यास भविष्यातील मोठ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. किडनी फेल होण्याआधी शरीर अनेक संकेत देत असतं. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे लघवीतील बदल. लघवीचा रंग, वास, प्रमाण आणि वारंवारता ही लक्षणं आपल्या किडनीच्या आरोग्याची स्थिती दर्शवतात. लघवी गडद होणे, फेसाळ दिसणे, रक्त येणे किंवा वारंवार लागणे यांसारखे बदल किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्याचे संकेत असू शकतात. हे बदल ओळखून वेळेत डॉक्टरांकडे गेल्यास गंभीर परिणाम टाळता येतात. तसेच पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि शरीराची निगा राखणे या गोष्टी किडनीचं आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे लघवीकडे दुर्लक्ष न करता ती आरोग्याचा आरसा समजून काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.